आजचा ब्लॉग रात्री 8 वाजता चालू होतोय। मी आता बसमध्ये जिमवरनं चाललोय नाशिकला आणि सुमितला एक वस्तू द्यायची होती, तर त्याला फोन करून सांगितलं की मी घेतलीच नाही ती बरोबर। मी त्याला बोललो होतो की मी सोबत घेतो, म्हणजे तो बोलला मी आठवणीने फोन करतो तुला, तू सोबत आण। पण मी त्याला सांगितलंय आता की मी वस्तूच आणली नाही बरोबर। मग आता तो म्हटला काही नाही जाऊ दे, म्हणजे त्याची रिॲक्शन तर नॉर्मल आली, जाऊ दे तू ये काही नाही। तर पाहू आता जातो देतो त्याला। आपण पोचलेलोय नाशिकला, आलेलोय घरी आणि इकडं ओळखा कोण जीजी कसा हसतो नुसता। माहिती तुला काय माहिती, मग असं मला वाटलं तुला वाटल मी नाही आणलं। नाही आपलं तसं काही नसतं, आपलं तसं काही नसतं। थँक्यू धन्यवाद। रिस्पेक्ट नव्हतं मला, म्हणजे मला वाटलं खरंच विसरलेलं आहे। मला तरी एक डाऊट आलता, पण जाऊन नाही म्हटलं खरंच विसरला असेल। तर चला डायरेक्ट तुम्हाला आता उद्या भेटतो मी। सुप्रभात मित्रांनो, तर आता सकाळचे 12:30-11 वाजलेले, 11:30 आणि माहोल पा काहीच नाही। संक्रांती आज आणि वरती एकदम तुम्हाला किरकोळ पतंगी दिसतील, काहीच नाही जवळ किरकोळ आहे। संध्याकाळून दिसेल रे तुला, म्हणजे पहिल्यासारखी मजा नाही राहिली आता जरा माहोल बनायला लागलाय थोडा। आता वाजले दुपारचे 2, आम्ही आता जरा निवांत बसलोय, पतंगी चक्र इथं ठेवले। माहोल नरम गरम आहे, वारं या वर्षी जरा चांगलं आहे, म्हणजे जरा तेज वारं आहे, मजा येते। 3 पतंगी लावल्या, 3वर एक खलास केली, दुसरा टाइम पेजला माझी खलास झाली। आणि म्हणजे व्हिडिओ तुम्हाला फुटेज दिसत नसतील एवढा व्हिडिओ पतंग उडवायच्या, कारण इथं आसारीवर पतंग उडवते ना, हे चक्र्यांवर पतंग उडवतोय आम्ही। मग एक जण पकडायला लागतो, मग सगळेजण बिझी राहतो, कोण पतंग उडवतोय कोणी चक्री धरतोय, तर व्हिडिओ काढणारलाच कोणी नाही। आता बसलोय आम्ही निवांत, पतंग उडून दमलो, पाकिट पडलेले। आता सगळेजण कुठं ना कुठं गेलेले, आम्ही दोघांचे। इकडे बघ, कारण काकाची गच्चीचा जवळ आहे, हापशी जास्त पॉवर मध्ये बसला, आपला लोंबेल काय माहिती तुला पण एवढे हापशी करायला लावली बिना कामाची। उडवताना मी दाखवतो, मला चक्री धरताना दाखवून राहिला काय ना। आता काढणार कोण आहे? उडवतोय अरे मी some sort of pain. You caused a permanent stain, which has determined your fate. I've never seen so clear, I feel the end and it's near. The day of reckoning's here, the sound of deafening fear. You don't die if you try, you just might get a little bit of trouble, K-N-I-F-E, right in your side, you will never see me coming. You don't die if you try, you just might get a little bit of trouble, K-N-I-F-E, right in your side, you will never see me. My energy is next level, so damn you better be careful. I got an angel and devil, he snaps me straight in the temple. I'm ready to be a rebel, I've got a lot of potential hidden inside of this vessel. That shit is so exponential, I need a first class
to the top, no limit. I don't play no gimmicks. I'ma take you to the clinic. If you want a taste, come at me and you will be replaced. They won't find a trace of you anywhere or any place. So You gon' die if you try. You just might get a little bit of trouble, and I left me right in your side. You will never see me coming. You gon' die if you try. You just might get a little bit of trouble, and I left me right in your side. You will never see me coming. पतंग उडून झालेली दिवसभर, आता झाली रात्र. आता आपण आलेलो आहे बलून सोडायसाठी परत गच्चीवर. आम्ही दोघाच आहे आणि बलून सोडणार आहे मागच्या वेळेस सारखा. जसा मी एकटा सोडला होता मागच्या वेळेस, पण यावेळेस आपल्या बरोबर सुमित आहे. आम्ही तो बलून खोलला पण तो लय ठिकाणी फाटलेला होता. मग आम्ही टेपनी चिटकवला आहे जागोजागी, इकडं इकडं, परत इकडून एवढा, इथून एवढा, चारी बाजूने थोडा थोडा फाटलेला होता. तर आता आपण ट्राय करून पाहू, याला टेपने चिटकवलंय आपण आणि उडतो का. उभी धरायची काडी, आडवी नाही करायची. झाडाच्या पुढे घे, झाडाच्या पुढे घे. अरे सोडून पाहते फक्त असं करून की वरती उडतंय का नाही. अजून झाडाच्या पुढे घे. अजून नाही उडत आहे. हे पाय ना, वर नाही उडत, खाली येत आहे. त्याच्यात पूर्ण बबल भरल्यावरती ताकद लावल. आग आडवी होती, पेटेल नको. जाते का पाहू. मी सोडू का? वडी जळत आली रे. मी सोडतो का? जे होईल तो होईल. जय श्रीराम. पेटेल नको. कटकट झाली, कटकट झाली कटकट. म्हणून म्हणत होतो तिकडून सोडला असताना. डोकं नको, डोकं नको. आता गेलं. अरे उठ ना वरती, उठ ना वरती, उठ ना वरती, उठ ना वरती, उठ उठ. चल, come on, yes, you can do it. You are champ, boy, you are champ. आलं देखो आ गया वो, आ गया. खाली गेलं परत आलं भाऊ. बाय, फिर से ना आना लौट के. चले जा. अरे बाप, मिले घाबरलो. मी पण घाबरलेलो बाबा. तर पाहिलं तुम्ही की आम्ही ते सोडलं, पण मला माहिती ते फर्स्ट टाइममध्ये वर करतच नाही, रिटर्न येतच. मी सोडलं, मला माहिती होतं. पण इथं वरती पहा तुम्ही, हे झाड, या झाडात अटकला असतं, प्रॉब्लेम आला असतं. मग म्हणून मी ते सोडलं. ते शेजारच्या अंगणात गेलं हळूहळू आणि फक्त एवढंच असं बाकी होतं जमिनीला, तेवढ्या वरती वर उठलं. बरं झालं. सुमितचं पहिलं सप्लिमेंट. तर आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहे. सुमितचं पहिलं सप्लिमेंट उघड. पहिलं सप्लिमेंट आहे त्याचं, आणि माहिती कोणत्याच कंपनीचं आहे, त्याच्यामुळे मी बोलणार पण नाही. पहिलं सप्लिमेंट आहे आता. काही जमा काहीतरी कागदपत्र ते जाऊ द्या, ते काही कामाची नाही. मेन गोष्ट क्रेटिन. भाऊनी क्रेटिन घेतल्याची अनबॉक्सिंग आपण पूर्ण कर.
पूर्ण सील पॅक डब्बा आहे. आणि आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पहिल्यांदा आपण एकदम हे सगळं मापून मोजून घेतो, त्याच्यानंतर जसा चमचा येईल तसा टाकतो. आता बघ कसं हाताला फायनली क्रिएटिंग लागलं भाऊच्या. आता 25 दिन में पैसा डबल. स्कूप खाली रे, स्कूप खाली नसतो, स्कूप कसा काढायचा असतो. आणि घ्यायचं बाबा पाण्यात गेली तसंच एवढं घ्यायचं तेवढंच बरं. हा 4 ग्रॅमचा आहे. तर अनबॉक्सिंग व्हिडिओ झालेली. फिलहाल करू आपण व्हिडिओ एडिट आणि तुम्हाला परत एकदा हॅपी मकर संक्रांती. तर हा व्हिडिओ इथं संपतोय. जर चॅनलवर नवीन असाल तर करा सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.